सो लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं की म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स बघितलं. त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स फ्रॉम टर्मिनल अल्काइन्स बघितलं. टर्मिनल अल्काइन्स म्हणजे ज्याचा फॉर्म्युला RC ट्रिपल बॉन्ड काय आहे H किंवा HC ट्रिपल बॉन्ड काय आहे तर H. ठीक आहे. Now, the physical properties of alkynes are similar to those of alkenes and alkene. म्हणजे काय की पहिले 1 ते 4 एक्सक्यूज पहिले फर्स्ट 4 मेंबर्स कोणत्या स्टेट मध्ये असणार आहेत गॅस. मग C5 to C11 किंवा C12 कशा स्टेट मध्ये असणार आहेत तर लिक्विड. आणि अबाव C12 कोणत्या स्टेट मध्ये असणार आहेत तर सॉलिड. काय असणार आहेत सॉलिड. ओके. दे आर लेस डेन्स दॅन वॉटर. पाण्यापेक्षा त्याची डेन्सिटी काय असते तर कमी असते. अँड दे आर इनसोल्युबल इन वॉटर अँड क्वाइट सोल्युबल इन लेस पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. ते स्वतः नॉन पोलर आहेत. नॉन पोलर आहेत तर पोलार मध्ये डिझॉल्व्ह व्हायचा संबंध येत नाही. वॉटर पोलार आहे. वॉटर कसं आहे नेचर मध्ये आणि लाईक डिझॉल्व्ह लाईक. हु डिझॉल्व्ह व्हॉट लाईक डिझॉल्व्ह लाईक. But like dissolves like, so they are insoluble in water and quite soluble in less polar organic solvents. Like what? Like ether, benzene, carbon tetrachloride. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. जसं मोलार मास वाढत जाणार आहे तसं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. परत सेम की आयसोमेरिक अल्काइन्स असतील. कसले अल्काइन्स असतील आयसोमेरिक म्हणजे काय की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चरली कसे आहेत तर एकाला एकच ब्रांच आहे एकाला 2 ब्रांच आहेत. जसे नंबर ऑफ ब्रांचेस वाढत जातील तसं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय होत जाणार आहे तर कमी होत. ब्रांचेस वाढले सरफेस एरिया कमी झाला मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे कमी. आयसोमेरिक अल्काइन्स कसल्या अल्काइन्ससाठी आयसोमेरिक अल्काइन्स एक स्ट्रेट चेन आहे मग एक आहे त्याला एक ब्रांच आहे आणि मग एक आहे त्याला 2 ब्रांचेस आहेत. सो त्या केस मध्ये जेवढे ब्रांचेस मेल्टिंग अँड बॉइलिंग. ठीक आहे. सो आता बघा पहिले 2 मेंबर म्हणजे C2 आणि C3 आणि C4 गॅशियस स्टेट मध्ये. त्याच्या पुढचे C12 पर्यंत लिक्विड स्टेट मध्ये असतात. C12 च्या अबाव कोणत्या स्टेट मध्ये असतात तर सॉलिड स्टेट मध्ये. सगळ्यात जास्त इथाईनच यूज करतो. इथाईन म्हणजे कोण ऍसिटिलीन. इथाईन म्हणजे कोण असते तर ऍसिटिलीन. आणि डाऊन द ग्रुप मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट दोन्ही काय होत जात असतं तर वाढत जात असत. पण तिथं बघा कोण आहे हा इथाईन ह्याचं मेल्टिंग पॉइंट. मग प्रोपाईनचं मेल्टिंग हे एक्सेप्शनली हाय आहे कारण हे लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट झालं. ह्याचं मेल्टिंग पॉइंट कोणाचं मेल्टिंग पॉइंट -1-वायनीचं मेल्टिंग पॉइंट स्लाइटली ग्रेटर आहे कशापेक्षा तर ते पहिल्यापासून लिक्विड स्टेट मध्ये होते. कसल्या स्टेट मध्ये होते पहिल्यापासून कसल्या स्टेट मध्ये होते तर लिक्विड स्टेट मध्ये. ठीक आहे. ओके. नाउ नेक्स्ट properties of alkyne. Chemical properties of alkyne. Now always keep in one thing in mind. जे टर्मिनल अल्काइन्स असतात ना कसले अल्काइन्स असतात कोणते अल्काइन्स म्हटले मी तुम्हाला टर्मिनल अल्काइन्स. कसले अल्काइन्स म्हटले मी तुम्हाला जे टर्मिनल अल्काइन्स असतात ना एकच मिनिट हा थोडा पॉइंट आपण डिस्कस करूया इन डिटेल मध्ये. टर्मिनल अल्काइन्स कोण आहेत RC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड काय आहे तर H किंवा HC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H. ठीक आहे. फर्स्ट कार्बनला ट्रिपल बॉन्ड असेल तर तो टर्मिनल अल्काइन आहे. कसला अल्काइन आहे टर्मिनल. जेव्हा कधी टर्मिनल अल्काइन असतो त्यामधला कार्बन कसला हायब्रिडाइज्ड असतो SP.
कसला हायब्रिडाइज्ड असतो? टर्मिनल अल्काइन मधला कार्बन कसला हायब्रिडाइज्ड असतो? तर sp हायब्रिडाइज्ड असतो. आता जर तुम्ही अल्केन घेतला, काय घेतला? अल्केन. त्यामध्ये कार्बन कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp3. मग नेक्स्ट तुम्ही काय घेतला? अल्किन. आता अल्किन मध्ये कार्बन कसला हायब्रिडाइज्ड आहे? तर अल्किन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2. आणि अल्काइन, टर्मिनल अल्काइन, ह्यामध्ये कार्बन कसा आहे? तर sp. आपण असं याआधी डिस्कस केलेलं आहे केमिकल बॉन्डिंग मध्ये की जसा s कॅरेक्टर वाढत जातो तसा ऍसिडिक कॅरेक्टर वाढत जातं. कसला कॅरेक्टर वाढत जातं? कसला कॅरेक्टर वाढत जातं? जसं s कॅरेक्टर वाढत जातं तसं ऍसिडिक कॅरेक्टर वाढत जातं. तुम्ही म्हणाल कसा s कॅरेक्टर वाढला? तर sp3 हायब्रिडाइज जो आहे त्यामध्ये s किती पर्सेंट आहे? तर 25%. आणि p किती आहे? तर 75%. sp2 मध्ये s किती पर्सेंट आहे? तर 33.33%. आणि p किती आहे? तर 66.67%. आणि मग sp मध्ये काय आहे? तर s 50% आणि p पण किती पर्सेंट आहे? तर 50%. s पण 50% आणि p पण काय आहे? तर समजतं का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक. सो ज्याचं म्हणजे ज्या कार्बनचा s कॅरेक्टर जास्त आहे त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे. ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असणे म्हणजे तो इझी शकतो तर लूज करू शकतो. काय लूज करू शकतो? इझिली काय लूज करू शकतो? H+ आयन, हायड्रोजन ऍटम. तर त्याच्यासाठी त्यांनी रिॲक्शन काय दाखवले की तुम्ही एखादा टर्मिनल अल्काइन घेतला आणि त्याला लिथियम अमाइड बरोबर रिॲक्ट केलं. कशाबरोबर रिॲक्ट केलं? लिथियम अमाइड बरोबर. तर हा ऍसिडिक हायड्रोजन आहे ना. ऍसिड्स कोण असतात जे इझिली H+ आयन काय करू शकतात? तर देऊ शकतात. इथं बघायचंय निमिष, इथं बघायचं टेक्स्टबुक नंतर बघत बसायचं. हा मायनस आणि हा काय आहे? तर प्लस. आणि हा Li पण काय आहे? तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. येस. प्लसला प्लस. मग इथं आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? RC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड Li प्लस इथं काय येणार आहे? तर NH3. काय येणार आहे? NH3. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? सो बघा acidity of alkynes. The hydrogen bonded to carbon triple bond has a acidic character. कसला कॅरेक्टर असतो ह्यामध्ये? ऍसिडिक कॅरेक्टर. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे त्याला व्हॅलेन्सी किती सॅटिस्फाय होणार आहे? त्यातली एक व्हॅलेन्सी त्यातली एक व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करताय? हायड्रोजन. एक व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करताय? हायड्रोजन. समजते का मी काय सांगते? ठीक. सो लिथियम अमाइड LiNH2 lithium amide LiNH2 is a very strong base. एखादा स्ट्रॉंग बेस ऍसिड कसा पण असू दे, वीक असू दे किंवा स्ट्रॉंग रिॲक्ट करू शकतो. त्यांनी काय म्हटलं? लिथियम अमाइड अ व्हेरी स्ट्रॉंग बेस अँड इट इज युज्ड इट रिॲक्ट्स विथ व्हॉट? इट रिॲक्ट्स विथ टर्मिनल अल्काइन्स टू फॉर्म लिथियम ऍसिटिलेट्स. हे जे इथं फॉर्म झालं ना हे अल्किल ऍसिटिलेट ऍक्च्युली आहे. इथं हायड्रोजन असेल तर हा लिथियम ऍसिटिलेट झाला. कारण हा ऍसिटिलीन होणार आहे जेव्हा इथं HC ट्रिपल बॉन्ड C इथं काय येणार आहे? तर H. समजतं मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. सो
काय होणार आहे? हा, lithium amide is a very strong base and it reacts with terminal alkyne to form lithium acetylate with the liberation of hydrogen indicating its acidic nature. मी तुम्हाला काय म्हटलं, जो H प्लस आयन देतो तो कसा असतो नेचर मध्ये? ऍसिडिक. जो H प्लस आयन देतो तो नेचर मध्ये कसा असतो? ऍसिडिक असतो. ठीक आहे. सो वाय इट इज सो? तर in terminal alkynes the hydrogen atom is directly attached to sp hybridized carbon. कसला hybridized carbon ला attached असते? हा मला सांगा. sp hybridized carbon मध्ये x कॅरेक्टर किती पर्सेंट असतो? 50. p कॅरेक्टर पण किती पर्सेंट असतो? 50. Okay. It is attached to sp hybridized carbon atom. In sp hybridized orbital, the percentage of s character is how much? 50%. An electron in s orbital is very close to nucleus and it is held tightly. So the sp hybridized carbon atom in terminal alkyne is more electronegative than sp2. What is electronegativity? The ability of atom to attract a shared pair of electrons towards itself. जेव्हा एखादा कार्बन sp हायब्रिडाइज्ड आहे तर त्यामध्ये जो इलेक्ट्रॉन असतो एस कॅरेक्टर जास्त असल्यामुळे एस ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन खूप क्लोज असतो न्यूक्लियस. तो समोरच्याला स्वतःकडे काय करणार आहे? पुल करणार आहे. समोरच्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे काय करणार आहे? माहिती आहे? समोरच्या इलेक्ट्रॉनला काय करणार आहे? पुल करणार आहे. समजते का बघा मी काय सांगितलं? अँड इलेक्ट्रॉन इन एस ऑर्बिटल इज व्हेरी क्लोज टू nucleus and is held tight. So the sp hybrid or carbon atom in terminal alkyne is more electronegative is than sp2 carbon in ethane or ethane. मी तुम्हाला ही ऑर्डर दिली ना आहे. सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण असणार आहे? इथाइन. मग कोण असणार आहे? इथीन. मग कोण असणार आहे? तर इथेन. मग कोण असणार आहे? समजतंय का? येस और नो? निमेश? Due to high electronegativity character of carbon in terminal alkynes, hydrogen atom can be given away as a proton as a very strong base. इथं बघा, ही रिएक्शन बघा आपण दाखवली. C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H. हा H प्लस आणि हा L आहे. प्लस ला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. प्लस ला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. सो RC ट्रिपल बॉन्ड Cl प्लस NH3. समजतंय इथपर्यंत? येस ऑर नो? आणि रिलेटिव्ह ऍसिडिक कॅरेक्टर. रिलेटिव्ह ऍसिडिक कॅरेक्टर आहे काय? सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण असतात? टर्मिनल अल्काइन्स. टर्मिनल अल्काइन्स असायला पाहिजे. जर एखादा अल्काइन असा आहे RC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड R, इथं आहे का अल्काइन? अल्किल ग्रुप आहे तर अल्किल ग्रुप आहे. हायड्रोजन आहे का? नाही. म्हणजे हा ऍसिडिक कॅरेक्टर दाखवणार का? ऍसिडिक कॅरेक्टर दाखवणार का? समझ में आ रहा है? यस और नो? ठीक है. आता नेक्स्ट एक सिंपल लक्षात घ्या काय मी जे सांगते ते. नॉर्मली अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. कसला हायड्रोकार्बन आहे? नॉन नसते, अनसॅच्युरेटेड. ओके. जर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये काय असते की कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते. काय असते? कार्बन कार्बन काय असते? डबल बॉन्ड. किंवा कार्बन कार्बन काय असते तर ट्रिपल बॉन्ड. जेव्हा आपण त्याची केमिकल रिएक्टिव्हिटी डिस्कस करतो, काय डिस्कस करतो? तर त्याचा अनसॅच्युरेटेड बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर सॅच्युरेट. म्हणजे त्याचा पाय बॉन्ड ब्रेक होणार आणि तो सिग्मा मध्ये, म्हणजे एकच सिग्मा सिंगल बॉन्ड कन्वर्ट होणार आहे. म्हणजे तुमचा डबल बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतोय? जेव्हा तुमचा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतोय, जेव्हा तुमचा, त्याला ऍडिशन रिएक्शन म्हणतो. कसली रिएक्शन म्हणतो आपण? इथं परत कसली रिएक्शन बघणार आता? ऍडिशन. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय बघणार आहे की अल्काइन पासून काय काय
बनवू शकतो, हा ना. मग अल्काइन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे ना, मग त्यामध्ये बॉन्ड किती ब्रेक होऊ शकतात? 2. म्हणजे अनसॅच्युरेट कशामध्ये होणार आहे? सॅच्युरेट. म्हणजे त्याला कसली रिएक्शन म्हणतो? ऍडिशन रिएक्शन. कसली रिएक्शन म्हणतो? कसली रिएक्शन म्हणतो? ऍडिशन. समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे, इथं बघा. So acidic alkynes react with certain heavy metals, ions like Ag plus, Cu plus. हे बघा, जसं लिथियमला रिप्लेस केलं कोणी? अल्काईननं, टर्मिनल अल्काईननं. RC ट्रिपल बॉन्ड CH होता ना, तसंच त्यांनी सांगितले की ऍसिडिक अल्काईन जर आहे तो रिॲक्ट करू शकतो हेवी मेटल्स लाईक Ag प्लस अँड कॉपर अँड फॉर्म इनसोल्युबल ऍसिटिलेट्स. तर तिथं तो मेटल ॲटम रिप्लेस होणार आहे. On addition of acidic alkyne solution of AgNO3 in alcohol, it forms a precipitate which indicates the hydrogen atom is attached to triply bonded. The reaction is used to differentiate of terminal alkynes and non-terminal alkynes. हे बघा, तुम्ही AgNO3 घेतला, इथे रिएक्शन दाखवतो. RC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H हा टर्मिनल अल्काइन आहे. कसला अल्काइन आहे? टर्मिनल. जर मी याला AgNO3 बरोबर ट्रीट केलं तर हा प्लस आहे आणि हा पण काय आहे तर प्लस. ऍसिडिक हायड्रोजन आहे, इझिली काय होऊ शकतो तर रिप्लेस होऊ शकतो. तर च्या जागी काय येणार आहे तर Ag आणि Ag च्या जागी काय येणार आहे H. आपल्याला मिळताना RC ट्रिपल बॉन्ड C डॅश Ag प्लस इथं काय येणार आहे तर HNO3. आलं का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे, फाईन. नेक्स्ट, ऍडिशन ऑफ हा हे प्रेसिपिटेट फॉर्म होते. हे जे काय फॉर्म होते ते काय फॉर्म होते? जर प्रेसिपिटेट फॉर्म झाला तर अल्काइन कसं आहे? टर्मिनल अल्काइन, ऍसिडिक इन नेचर. पण जर प्रेसिपिटेट फॉर्म झाला तर अल्काइन टर्मिनल अल्काइन नाहीये. म्हणजे त्याला दोन्ही काय तर अल्काइल ग्रुप्सच आहेत. दोन्ही कसले ग्रुप्स आहेत? दोन्ही कसले ग्रुप्स आहेत? अल्काइल ग्रुप्स. दोन्ही कसले ग्रुप्स आहेत? अल्काइल. समजतंय? येस ऑर नो? ओके, फाईन. नाउ ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. मी तुम्हाला काय म्हटलं की हे कसले हायड्रोकार्बन्स आहेत? अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सला आपण कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये. आणि जेव्हा आपण एखाद्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये कन्वर्ट करतो, एखाद्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये कन्वर्ट करतो, त्याला कसले रिएक्शन्स म्हणतो आपण? ऍडिशन. कसले रिएक्शन बघतो? अल्केन्स मध्ये आपण हायड्रोजनेशन ऑफ अल्काइन केलेलं का? अल्काइनचं हायड्रोजनेशन, कॅटलायटिक हायड्रोजनेशन आठवतंय का? अल्काइन्सचं केलेलं बघा. केलेलं का मैत्रिय? केलेलं आठवतंय का काय? सो इथं बघा की सेकंड मध्ये ऍडिशन रिएक्शन्स आपण बघणार आहे. पहिला बघितला ऍसिडिक कॅरेक्टर, नेक्स्ट काय बघणार आहे? ऍडिशन रिएक्शन. आता ऍडिशन रिएक्शन मध्ये बघा की पहिला कॅटलायटिक हायड्रोजनेशन बघूया. पहिला काय बघूया? कॅटलायटिक हायड्रोजिनेशन. ठीक आहे, हा तुमचा कार्बन कार्बन काय आहे तर ट्रिपल बॉन्ड. याला जेव्हा आपण डायहायड्रोजन गॅस बरोबर ट्रीट करतो, कशाबरोबर ट्रीट करतो? येस, डायहायड्रोजन गॅस बरोबर आपण काय करतो? ट्रीट. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? रॅले निकेल. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? व्हॉट केल्विन? 453 केल्विन. ऍट व्हॉट केल्विन? किती अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे तिथं? अनसॅच्युरेटेड बॉन्ड किती आहे? एक बॉन्ड सॅच्युरेटेड असतो, 2. हा, मग एक बॉन्ड ब्रेक करायला किती हायड्रोजन लागतात? 2 बॉन्ड ब्रेक करायला किती हायड्रोजन लागणार आहे? मग आपण इथे घेताना काय घेणार आहे? 2H2. काय घेणार आहे? मग एक हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, इथे एक, इथे एक. एक हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, इथे एक, इथे.
सो इथं काय येणार आहे सी, सिंगल बॉन्ड काय येणार आहे सी, इथं काय येणार आहे एच, इथं काय येणार आहे एच, इथं काय येणार आहे एच, इथं काय येणार आहे तर एच. कोण फॉर्म झालं अल्केन, मिथेन मिथेन नाही अल्केन, कारण अजून व्हॅलेन्सी सॅटिस्फाय व्हायची आहे. हा कोण होता, हा कोण होता अल्किन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे कोण होता अल्किन. तो कशामध्ये कन्वर्ट झाला अल्केन. आता अजून एकदा सांगा अल्किन आहे का तो, काय आहे, उठायचं झोपेतून जरा. ट्रिपल बॉन्ड बोलणार होतं, बोलायचं पटकन पटकन बोलायचं, चुकलं तर पटकन सांगायचं. कोण आहे हा अल्काइन, YNE, इन, ट्रिपल बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, समज में आ रहा है ये सब.